गेल्या 14 वर्षाचा वनवास 2011ला युतीचा म्हणजे शिवसेनेचा आणि एकत्र म्हणून आपण नगराध्यक्ष हा 2011ला तिथे जेव्हा 8 ते 11 बरोबर की नाही आपला नगराध्यक्ष होता, त्यानंतर 11 पासून ह्या वर्षापर्यंत आपला नगराध्यक्ष बसू शकला नाही. हा 14 वर्षाचा वनवास आपण सगळ्यांनी आजच्या दिवसापासून मोडून काढायचा ह्या विषय आपल्याला उठायचा. विशेषतः खेडमध्ये युती होणार की नाही होणार की नाही होणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये होत आहेत. आणि मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे देखील मनापासून आभार मानून मी काल देखील चिपळूणला बोललोय की महाराष्ट्रामध्ये युती होत असताना आपल्या खेडमध्ये देखील निर्विवाद युती व्हावी यासाठी रवींद्र चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतला. मी त्यांचं देखील आजच्या व्यासपीठाच्या निमित्ताने आभार मानतो. ही युती होणं ही काळाची गरज होती. आज महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे, शिवसेना भाजप राष्ट्रवादी आपण एकत्र आहोत. अशा वेळेला खेड ह्या आपल्या दापोली मतदारसंघामध्ये राज्यमंत्रीपद असताना इथे जर का आपण युती करू शकलो नसतो करायची चुकीचा मेसेज संदेश गेला असतो. आणि म्हणून मी त्याच वेळेला पुढाकार घेऊन सांगितलं की आपल्याला काही करू, शेवटी लोकसभेच्या निवडणुका ह्या महायुती मार्फत आपण जिंकल्या, विधानसभेच्या निवडणुका आपण महायुती मार्फत जिंकल्या. आता कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. आता कार्यकर्त्यांना आपण एकामेकांमध्ये संघर्ष करायला लावू नये. आपण दोन पावलं आपण मागे देखील येऊ, परंतु 100% युती झाली पाहिजे. आज मला खरोखर आनंद होतो सांगताना की आज युती मार्फत आपण हा उमेदवारी अर्ज आपण करतोय. आणि माझा विश्वास आहे की ज्या वेळेला 3 तारखेला निकाल लागेल त्यावेळेला खेडचा नगराध्यक्ष हा युतीचाच निवडून येईल हा माझा ठाम विश्वास आहे. तर जनता ही विकासाला साथ देईल. मागच्या 15 वर्षामध्ये नगर परिषदेमध्ये काय घडलं मला त्यावरती बोलायचं नाहीये. थोडी जरा बंधनं पण आली आहेत आणि बोलण्यावरती आता बंधनं राहतील की सुट्टी मला माहिती नाही, परंतु बंधनं सध्या तरी आता बोलताना आहेत. परंतु 15 वर्ष आपल्या खेड नगर परिषद मध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत त्या वेळेला आपण उघडकीस आणलेलं आहे. त्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही, परंतु आपल्या खेड नगर परिषदेचं नाव सामान्य रामदास भाईंनी संबंध भारतापर्यंत योग्य डेंटल कॉलेज असेल किंवा खेडचा विकास करून संबंध भारतापर्यंत पोहोचवलेला आहे. या नावाला अजून उच्चांक गाठण्यासाठी आपण सर्वांनी ही निवडणूक अगदी प्रचार करत असताना आपण सर्वांनी ह्या विकासाच्या मार्फत आपण ही निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं.